हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमीमध्ये लर्न नेक्स्ट नर्सिंग. बघा, महाराष्ट्र शासनामध्ये जे परिचर्या महाविद्यालय आहेत, जे की जे नर्सिंग कॉलेजेस आहेत, DMERच्या अंतर्गत DMERच्या अंतर्गत जे नर्सिंग कॉलेजेस आहे, ह्या कॉलेजेसमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर किंवा अधिव्याख्याता लेक्चरर ग्रुप बी या पदावर सरळ सेवेने नियुक्ती व पदस्थापना देण्याबाबत. म्हणजेच तुम्हाला सांगू इच्छितो की नर्सिंग कॉलेजेससाठी असिस्टंट प्रोफेसर किंवा लेक्चरर अधिव्याख्याता म्हणजेच लेक्चरर या पदासाठी MPSCनी एक्झाम घेतली होती. ओके, आणि त्या एक्झामचा रिझल्ट मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी रिझल्ट आला होता आणि यामध्ये टोटल 6 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे जे नर्सिंग कॉलेजेस आहेत त्या नर्सिंग कॉलेजेसमध्ये यांना सहाय्यक प्राध्यापक ग्रुप बी या पदावर सरळ सेवेने नियुक्ती देण्यात आलेलं आहे. ओके, हे बघा 10 मार्चचं पेपर आहे, 10 मार्चचं लेटर आहे. यामध्ये जे MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, या लोकसेवा आयोगामध्ये जे एक्झाम झाली होती तर शासकीय परिचर्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक अधिव्याख्याता ग्रुप बी या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत एक एक्झाम झाली होती आणि एक्झामद्वारे ह्या कॅन्डिडेटचं एवढे जे हे माझे सिनियर आहेत. ओके, जे नंबर 1 कॅन्डिडेट आहेत शरदचंद्र विनायक दिघे खुल्या प्रवर्गामधून. ओके, ओपनमधून कुठे छत्रपती संभाजीनगर जे परिचर्या महाविद्यालय आहे म्हणजे घाटीचं जे मेडिकल कॉलेज आहे त्यांचंच नर्सिंग कॉलेज आहे, तिथे एकनाथ गावडे, श्रीमती बोचरे, श्रीमती सॅम्युअल भोसले, श्रीमती ज्योती सोनावणे आणि त्यानंतर श्रीमती सोनल गावडे आणि शरद केंद्रे. ओके, हे अशा 7 कॅन्डिडेटची यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ओके, बसू शकता. यांचं जे वेतन श्रेणी आहे ती S17 याच्यामध्ये 47,600 ते 1,51,100 या वेतन श्रेणीत करण्यात येत आहे 7व्या वेतनानुसार. ओके, यांचा जो परिवीक्षा जो कालावधी आहे म्हणजे प्रोबेशन पिरियड आहे 2 वर्षाचा राहील. ओके, लक्षात ठेवू शकता. यामध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा नर्सिंग परीक्षेसाठी MPSCने ऑलरेडी आत्ताच एक्झाम घेतली होती. आता हे एक्झामचं स्वरूप कसं होतं मी ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे, चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. यामध्ये 100 MCQचा पेपर झाला होता. हा वाला जो पेपर झाला होता ना 100 MCQचा पेपर झाला, जो की MPSCने घेतला होता. प्रत्येक MCQला 2 मार्क होते. ओके, आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा होती. प्रत्येक रॉंग आन्सरसाठी 0.5 मार्क्स तुमचे काय झाले निगेटिव्ह झाले होते. ओके, 10 MCQ प्रत्येक नर्सिंगच्या सब्जेक्टकडून घेण्यात आले होते आणि जे नर्सिंग एज्युकेशन होतं, नर्सिंग एज्युकेशनला फक्त 20 MCQ हे एक्स्ट्रा आले होते. म्हणजे जवळपास 100 MCQ तुम्हाला 60 मिनिटमध्ये सॉल्व करायचे होते. ओके, लक्षात ठेवा. ओके, आणि ज्या स्टुडंट्सना यामध्ये जास्त मार्क मिळाले त्यांचंच याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये वारे वाहत आहे की सगळ्या एक्झाम्स ज्या आहे MPSCद्वारे घेण्यात येईल, ग्रुप Aच्या, ग्रुप Bच्या आणि ग्रुप Cच्या. ओके, त्याच अनुषंगाने येणारी DMER आणि DHSसुद्धा स्टाफ नर्स असो की अदर पदं असो, पॅरामेडिकल पदं असो, ते सगळे MPSC घेऊ शकते. आणि बघा MPSCने ऑलरेडी एक्झाम घेतलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे 100 MCQचा जो एक्झाम झाली होती ना, यामध्ये पूर्णतः नर्सिंगचे क्वेश्चन्स होते. आता हे असिस्टंट प्रोफेसरसाठी होती म्हणून यांनी रिसर्च, एज्युकेशन, ॲडमिनिस्ट्रेशन आणि अदर सब्जेक्टसुद्धा ॲड केले होते. तर आपलं स्टाफ नर्सेसची एक्झाम आहे तर डेफिनेटली जे क्लिनिकल बेस्ड MCQसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. तर हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच आहे की अशीसुद्धा एक्झाम आपल्याकडे झालेली आहे असिस्टंट प्रोफेसरची आणि यांची नियुक्ती ऑर्डर आत्ताच आलेली आहे. काही दिवसामध्ये किमान 1 महिन्यामध्ये ह्या लोकांना जॉईन करायचं आहे सगळ्यांना. ओके, वेगवेगळ्या जे अलॉटेड इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूशनला. तर तुम्हालासुद्धा जर तुम्ही BSc नर्सिंग झालं असेल, तुमचं MSc नर्सिंग झालं असेल आणि जर ट्यूटर या पदासाठी किंवा असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी किंवा स्टाफ नर्स या पदासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर MPSC एक्झाम घेत असेल तर तुमचा जो एक्झामचा जो सिलेबस वगैरे आहे तो सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीनं बघायला मिळू शकते. हे 100 MCQ टोटली नर्सिंगचे होते. आय होप सो की येणाऱ्या काळामध्ये MPSC जी एक्झाम घेईल त्यामध्ये मॅक्सिमम नर्सिंगचे MCQ असू शकतात किंवा किमान एक 20% किंवा 30% तुमचे नॉन नर्सिंगचे म्हणजेच मराठी, इंग्रजी, ग्रामरचे सुद्धा गणिताचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतील. आय होप सो. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.